तर भाई सगळे कामं वगैरे झाले, सगळं सामान आणलं. त्यानंतर मग दुर्वा निवडायला बसलो. दुर्वाचे सगळे 21-21च्या जोड्या करून घेतल्या. त्या जोड्या कंप्लीट केल्याच्या नंतर मग मी हार पण आणला होता आणि फुलं पण आणले होते. पण तरी पण एकदा म्हणलं हार वगैरे एखादा करून ठेवूया. मग मी हार तयार करायला घेतला. मग हार तयार झाल्याच्या नंतर त्याच्यात दुर्वा नाही टाकले मी. म्हणल्यानंतर बघूत किती कमी पडतात का वेगळा हार करावा लागतो म्हणून. त्यानंतर मग दुर्वा, हार, फुल ह्या दोन्ही गोष्टी तयार झाल्या. त्याच्यानंतर मग तुपाच्या वाती होत्या भिजवलेल्या, बट म्हणलं आता 10 दिवस लागतील म्हणून अजून थोड्याशा तुपाच्या वाती भिजवून ठेवल्या. त्यानंतर मग आमच्या ह्याच्यात असं करतात की पांढरा दोरा घेतात, त्याला हळदीच्या पाण्यामध्ये पिवळं करून घेतात. त्यानंतर मग त्याला आंब्याचे पानं फोल्ड करून बांधतात आणि ते मग नंतर पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग हातात बांधावं लागतं. तर आता ते तयार करतोय मी. दोरा वगैरे सगळे भिजवून घेतले. त्याच्यानंतर मग आता आंब्याचे पानं घेतो आणि आंब्याची पानं फोल्ड वगैरे करून मग त्याचा गाठ वगैरे बांधून मग त्याला हातात बांधण्यासाठी असा कलावा टाईपमध्ये किंवा ते काय म्हणतात ते रक्षासूत्र टाईपमध्ये जे तयार करतात तसा टाईपमध्ये तयार करून मग त्याला बांधण्यासाठी ठेवतो. त्यानंतर मग ते सगळं केल्याच्या नंतर मग मला लक्षात आलं, अरे आपण केळीचे पानं आणले. तर केळीचे पानं प्रॉपर पुसून घ्यावं, कारण मग त्याच्यामध्येच नैवेद्य ठेवावा लागतो. मग आता हे आंब्याच्या पानाचं तयार झालेलं आहे. मग हे तयार करून साईडला ठेवलं. त्यानंतर मग केळीच्या पानाचं बोललो होतं, ते केळीची पानं घेतले. त्याच्यावर पाणी वगैरे टाकून स्वच्छ धुवून पुसून घेतलं. कारण मग प्रसादाला पण लागतात आणि मग नंतर आम्हाला जेवायला पण लागतात. त्यामुळे मग ते सगळं पुसून वगैरे ठेवलं. आता बघूया नंतर पूजेची तयारी वगैरे काय बाकी असेल तर ती करून घेऊ. त्यानंतर मग पूजा करू.